नमस्कार. आज आपण एका जुन्या लोककथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे एका लहान गावातली, जी पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. एका भूताची गोष्ट. चला तर मग गोष्ट सुरू करूया. ही कहाणी आहे एका जुन्या वाड्याची, जो सूर्यप्रकाशात अगदी सामान्य दिसायचा. पण जसजसा सूर्य मावळायचा ना, तसतसं ह्या वाड्याचं रूपच बदलायचं. रात्री तर ह्या वाड्याची ओळख अशी होती की गावकरी मुद्दाम तो रस्ता टाळायचे. चला तर मग या वाड्याबद्दल आणि त्याच्या रहस्याबद्दल जरा अजून जाणून घेऊया, जे या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. या कथेचे मुख्य पात्र आहेत अण्णा. ही गोष्ट सांगणाऱ्याच्या आजोबांच्या शब्दात सांगायचं झालं तर अण्णा एक खूप प्रेमळ पण तितकेच एकटे गृहस्थ होते. आता या वाड्यात भूताटकी का सुरू झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या वाड्याच्या शेवटच्या रहिवाशाचा दुःखद इतिहास जाणून घ्यावा लागेल. गोष्ट आहे एका भयंकर वादळी रात्रीची. गावात मोठं वादळ आलेलं, वीज गेलेली आणि त्याच अंधाऱ्या वाड्यात अण्णांनी एकटेपणातच अखेरचा श्वास घेतला. अण्णांच्या जाण्याने तो वाडा तसा रिकामा झाला. पण तिथली शांतता फार काळ टिकली नाही. लवकरच गावात त्या वाड्याबद्दल विचित्र आणि भीतीदायक गोष्टी ऐकू यायला लागल्या. सुरुवातीला ना फक्त कुजबूज होती, पण हळूहळू त्या अफवा खऱ्या वाटायला लागल्या. कारण लोकांना काही गोष्टी जाणवायला लागल्या. म्हणजे बघा, मध्यरात्री आत कोणी नसताना वाड्यातला दिवा आपोआप पेटायचा. त्या रिकाम्या घरातून कोणाचा तरी दमल्या भागल्या खोकल्याचा आवाज घुमायचा. आणि वादळात जे प्रवासी रस्ता चुकायचे ना, त्यांना आतून कोणीतरी बोलवतंय असा अगदी स्पष्ट भास व्हायचा. जे कोणी त्या वादळी रात्री वाड्याच्या जवळून जायचे, त्यांना आतून एक आवाज ऐकू यायचा. एक प्रेमळ पण तरीही भीतीदायक असं आमंत्रण. आणि त्या भूताच्या आमंत्रणाला मान देऊन जे कोणी आत गेलं, त्यांचं पुढे काय झालं हे कुणालाच कळलं नाही. ते परत कधीच दिसले नाहीत. आणि त्यामुळे त्या वाड्याची भीती आणखीनच वाढली. आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे गोष्ट सांगणाऱ्याच्या आजोबांनी स्वतःच या दंतकथेचा सामना करायचं ठरवलं. मग प्रश्न हा आहे की त्या रात्री आजोबांना त्या वाड्यात नेमकं काय दिसलं असेल. आजोबांनी जे पाहिलं ते खूपच विचित्र होतं. वाड्याच्या आत दिवा लागलेला होता आणि दार उघडं होतं. जणू काही आत कोणीतरी त्यांची वाटच पाहत आहे. आणि मग तो क्षण आला ज्याने आजोबांच्या काळजाचा ठोका चुकवला. त्यांनी वाड्यातल्या आरशात पाहिलं तर काय, त्यांच्या अगदी मागे तेच अण्णा उभे होते. आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट काय होती माहितीये? त्यांचे पाय जमिनीला टेकलेलेच नव्हते. ते भयानक दृश्य पाहून आजोबाने काही विचार न करता पटकन डोळे मिटले आणि मनातल्या मनात राम नामाचा जप सुरू केला. आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या प्रार्थनेचा परिणाम झाला. दिवा क्षणात विझला आणि तो वाडा पुन्हा एकदा अंधारात आणि शांततेत बुडून गेला. जणू काही झालंच नव्हतं. आता आपण कथेच्या शेवटच्या भागाकडे वळूया, जिथे आजोबांनी त्यांनी जे काही पाहिलं त्याचा अर्थ सांगितला. म्हणजेच या भूताच्या गोष्टीमागचा बोध. आजोबांच्या मते त्या कथेचा खरा अर्थ खोल होता. ते म्हणायचे, माणूस मेल्यावर जातो, पण एखादी इच्छा अपूर्ण राहिली ना तर त्याचा आत्मा तिथेच अडकून राहतो. अण्णांचा आत्मा अडकला होता, कारण त्यांचं आयुष्यभराचं एकटेपण त्यांच्या मृत्यूनंतरही संपलं नव्हतं आणि तेच त्यांना त्या वाड्यातून मुक्त होऊ देत नव्हतं. त्या घटनेचा परिणाम आजही त्या गावावर दिसतो. आजोबांच्या त्या अनुभवानंतर त्या रस्त्याने रात्री प्रवास करायची कोणाचीच हिंमत होत नाही. आणि कथेचा शेवट होतो एका गूढ आणि भीतीदायक वर्णावर. असं म्हणतात की आजही त्या वाड्यातून अण्णांच्या खोकल्याचा आवाज ऐकू येतो. जणू काही ते आजही कोणाची तरी वाट पाहत आहेत. ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावते की आपल्या आसपासच्या जुन्या जागा आणि इमारती अशाच कोणत्या कथा किंवा रहस्य जपून असतील, नाही का?